काठगोदाम ते बागेश्वर हे अंतर 182 किलोमीटर आहे. काठगोदाम सोडल्यानंतर जवळजवळ 1 तासानंतर आपण भीमताल या ठिकाणी येऊन पोहोचतो. निसर्गरम्य असा भीमताल पाहण्यासाठी आपली गाडी तिथं थोडा वेळ थांबवतात. या सुंदर तलावाचा संबंध महाभारतातील भीमाशी लावला जातो. या तलावाची समुद्र सपाटीपासूनची उंची 4450 फूट इतकी आहे. त्यानंतर 1 तासांचा प्रवास केल्यानंतर आपण समुद्र सपाटीपासून 5600 फूट उंचीवरील भोवाली या ठिकाणी येऊन पोहोचतो. इथं सकाळचा नाश्ता आणि सर्व यात्रेकरूंच्या ग्रुप फोटोची व्यवस्था KMVN मार्फत केलेली असते. प्रत्येक बॅच ही जवळजवळ 40 यात्रेकरूंची असते. त्यामध्ये 18 वर्षांची तरुण मुलं मुली असतातच, तर 60 ते 70 वर्ष वयाच्या शारीरिक दृष्ट्या तंदुरुस्त व्यक्तीही असतात. बॅच बनवतानाच विदेश मंत्रालयानं अशी दक्षताच घेतलेली असते की या बॅचचं सरासरी वयोमान 40 ते 45 वर्ष राहील. दुपारचं जेवण हे नैनिताल जवळील अल्मोडा या ठिकाणी KMVNच्या विश्रामगृहात दिलं जातं. सर्वसाधारण संध्याकाळी आपण बागेश्वर या गावी पोहोचतो. इथंही KMVNचे सुंदर असं विश्रामगृह आहे आणि आपली सोय याच विश्रामगृहात केली असते. बागेश्वर हे गाव शरयू नदीच्या काठावर वसलेलं आहे. इथं गोमती आणि शरयू या 2 नद्यांचा संगम होतो आणि या संगमाच्या ठिकाणी भगवान शंकराचं पुरातन असं मंदिर आहे. 5वा दिवस बागेश्वर ते धारचुला. 5व्या दिवशी बागेश्वरहून धारचुलासाठी निघावं लागतं. हा प्रवास 165 किलोमीटरचा आहे आणि सर्व प्रवास घाटातला आहे. या प्रवासात चहा पाण्यासाठी आपल्याला चकोरी येथील विश्रामगृहात थांबवतात. चकोरी येथील वातावरण जर स्वच्छ असेल तर या ठिकाणाहून नेपाळमधील पामस व्हॅलीमध्ये असणाऱ्या सुंदर अशा अन्नपूर्णा पर्वतराशींच्या शिखरांचं विहंगम दर्शन होतं. यानंतर आपल्याला दुपारचं जेवण डिडीहाट या गावातील विश्रामगृहात दिलं जातं आणि संध्याकाळी आपण धारचुलाला पोहोचतो. उत्तर प्रदेशातील पिथौरागड जिल्ह्यातील भारत नेपाळ सीमेवरील कालीगंगा नदीच्या तीरावरील धारचुला हे गाव समुद्र सपाटीपासून अंदाजे 3000 फूट उंचीवर वसलेल्या या गावाच्या नावाप्रमाणे म्हणजेच 4 बाजूला डोंगर आणि चुल्लीसारखा आकार असलेलं हे गाव 4 डोंगरांच्या मध्ये वसलेलं आहे. हे गाव कैलास मानसरोवर यात्रेचा बेस कॅम्प म्हणून ओळखलं जातं. मनुष्यवस्ती, व्यवसाय, बाजारपेठ, वाहतुकीची आणि दळणवळणाची सोय असलेलं या यात्रेतील अखेरचं ठिकाण. पूर्वी इथूनच यात्रेसाठी पायी जावं लागे, पण आता मंगतीपर्यंत बसचा रस्ता झालेला आहे. धारचुलाच्या बेस कॅम्प पासून यात्रेतील सर्व कॅम्प हे बिनतारी संदेश यंत्रणेद्वारे जोडलेले आहेत. तसंच दिल्लीतील परराष्ट्र मंत्रालयाशी इथूनच संपर्क साधला जातो. ही आहे कालीगंगा नदी. हिमाच्छादित पर्वत शिखरांच्या कुशीतून उगम पावणाऱ्या काही प्रमुख नद्यांपैकी ही एक नदी. 16,000 फुटांवर कालापानी इथं उगम पावणारी ही नदी स्वतःच्या प्रवाहामध्ये अनेक नाले, ओढे, नद्यांना सामावून घेऊन हजारो किलोमीटरचा प्रवास करून समुद्राला मिळते. कालीगंगा नदीच्या पलीकडे नेपाळची हद्द आहे. भारत आणि नेपाळ या 2 देशांना जोडणारा एक पूल कालीगंगा नदीवर उभारण्यात आलेला आहे. आपण त्या पुलावरून नेपाळच्या हद्दीत जाऊ शकतो. तिथं एक कस्टमचा चेक नाका आहे. आपल्याला नेपाळमधून संध्याकाळी 7 वाजण्याच्या आतच भारतात यावं लागतं. यात्रेकरूंना यात्रेच्या काळात हवे असणारे घोडेवाले, हमाल किंवा पोर्टर इथंच ठरवून घ्यावे लागतात. घोडेवाले दिवसाला 150 रुपये घेतात तर पोर्टर 115 रुपये. मंगतीपासून लिपुलेक पास पर्यंत ही यात्रा जरी 6 दिवसांची असली तरी प्रत्यक्षात घोडेवाले आणि पोर्टर 7 दिवसांचे पैसे घेतात. यात्रेची खऱ्या अर्थानं सुरुवात होते ती 6व्या दिवशी धारचुला ते गाला. आज मंगतीपासून प्रत्यक्षात चालायला सुरुवात होते. धारचुला सोडण्यापूर्वी प्रत्येक यात्रेकरूच्या सामानाचं वजन जुन्या पद्धतीच्या वजनकाट्यावरच केलं जातं. या यात्रेच्या नियमांप्रमाणेच प्रत्येक यात्रेकरूला 25 किलो वजनाचं सामान घेऊन येण्यासाठी परवानगी दिलेली आहे. त्यापेक्षा जास्त सामान झाल्यास जादा हमाली द्यावी लागते. नियमांप्रमाणे घेतलेलं सामान वाहून नेण्याची संपूर्ण जबाबदारी ही यात्रा आयोजकांची आहे. तसंच आपण जर पोर्टर घेतला असेल तर त्यानं जास्तीत जास्त 15 किलो वजन उचलण्याचं त्याच्यावरच बंधन आहे. धारचुला ते मंगती हा तवा घाटातील 45 किलोमीटरचा प्रवास बसनं करून नंतर चालायला सुरुवात करावी लागते.
हा घाटाचा रस्ता अत्यंत धोकादायक आहे. रस्त्याच्या एका बाजूला दगड मातीचे उंच उंच डोंगर, तर दुसऱ्या बाजूला सुसाट वेगानं वाहत जाणारी कालीगंगा नदी. हिमालयामध्ये पाऊस ही तर नित्याची बाब आहे. कधी कधी जादा पाऊस पडल्यानंतर डोंगर धारेवरील माती पाण्याबरोबर वाहते आणि डोंगराच्या उतारावर असणारे मोठमोठाले दगड सुटतात आणि गडगडत रस्त्यावर येऊन पडतात. त्यामुळे संपूर्ण घाट रस्ता दगड माती आणि त्यावरून वाहणाऱ्या पाण्याच्या प्रवाहामुळे वाहनांच्या वाहतुकीसाठी बंद होतो. अशा वेळी यात्रेकरूंना रस्त्यात निर्माण झालेले अडथळे काळजीपूर्वक पार करतच चालत जावं लागतं. मुसळधार पावसामुळे यात्रेच्या मार्गावर अनेक जलप्रपात उंच कड्यांवरून कोसळत असतात. अशा अनेक खडतर प्रसंगांना तोंड देत मार्गक्रमणा करावी लागते. इतर वेळी हे 45 किलोमीटर अंतर बसनं पार करण्यासाठी 2.5 ते 3 तास लागतात, कारण 100% प्रवास हा अतिशय धोकादायक आणि वेड्या वाकड्या वळण रस्त्यावरूनच करावा लागतो. उत्तर प्रदेश सरकारतर्फे यात्रेकरूंच्या बरोबरच गुंजीपर्यंत जाण्यासाठी 2 पोलीस अधिकारी दिलेले असतात. या दोन्ही पोलीस अधिकाऱ्यांजवळ वायरलेस सेट असतात. यापैकी एक अधिकारी सर्व यात्रेकरूंच्या पुढे असतो. यात्रेमध्ये त्याच्या पुढे कुणालाही जाण्याची परवानगी नसते. त्याला बॅचचा हेड असं म्हणतात. तसंच दुसरा अधिकारी सर्व यात्रेकरूंच्या मागे असतो. यात्रेमध्ये त्याच्या मागे कुणालाही राहण्याची परवानगी नसते. त्याला बॅचची टेल असं म्हणतात. हे वायरलेस सेट बेस कॅम्प धारचुला आणि आपण चाललेल्या पुढच्या ठिकाणाशी जोडलेले असतात. तसंच उत्तर प्रदेश सरकारतर्फे एक डॉक्टर आणि एक कंपाऊंडर प्राथमिक औषधं आणि साहित्यांसहित आलेला असतो. तसंच एक अधिकृत गाईड आणि एक समन्वय अधिकारी म्हणजेच कोऑर्डिनेटर दिलेला असतो. डोंगराच्या कडा कोसळणं हा इथला रोजचाच एक भाग. म्हणूनच इथं कायमस्वरूपी रस्ता करण्यासाठी आवश्यक ती मशिनरी आणून ठेवलेली असते. यशस्वीपणे यात्रा पूर्ण करून आलेली एक बॅच आपल्याला मंगती इथं भेटते. संपूर्ण यात्रेमध्ये एकूण 6 बॅचेस प्रत्येक दुसऱ्या बॅचला वेगवेगळ्या ठिकाणी भेटतात. त्यापैकी पहिली भेट मंगती इथं होते. मंगती हे समुद्र सपाटीपासून सर्वसाधारणतः 5000 फुटांवर असणारं ठिकाण आहे. तर गाल्याची समुद्र सपाटीपासूनची उंची 8050 फूट आहे. म्हणजे चालण्याच्या पहिल्याच दिवशी मंगतीहून गालापर्यंत जायचं म्हणजे चालणं नसून पहिल्या टप्प्यापासून ते अखेरपर्यंत फक्त डोंगर चढणं आहे. सर्वसाधारण 3 ते 4000 फूट चढण्यासाठी 2 ते 3 तास चढत राहिल्यावर आपण गाला या ठिकाणी पोहोचतो. 3595 पावलं चढून गेल्यानंतर 2.5 ते 3 किलोमीटरचा प्रवास संपतो आणि आपण गाला इथं पोहोचतो. हा आहे गालाचा कॅम्प. कैलास मानसरोवर यात्रेतील पहिला डोंगरावरील कॅम्प. लाईटची सुविधा यापुढे उपलब्ध नाही. जनरेटरनं 2 तास वीज पुरवठा केला जातो, तेवढाच विद्युत पुरवठा. तसंच पलंगावर आणि मऊ गादीवर झोपायची आपली जर सवय असेल तर ती आपल्याला इथं सोडून द्यावी लागते. आंघोळीसाठी गरम पाणी मिळत नाही. थंड पाण्यानं आंघोळ करण्याची सवय असेल तर ठीक, नाहीतर आंघोळ करणं विसरलेलंच बरं. या माझ्या चित्रफितीतील चालण्याची अंतर पावलाच्या संख्येवर आधारित आहेत. याचं कारण पावलं किती टाकली हे मोजणारं पेडोमीटर हे उपकरण माझ्या सोबतच होतं. यात्रेतील स्थळांची समुद्र सपाटीपासूनची उंची मोजण्यासाठी अल्टिमीटर ही माझ्या सोबत होतं. तर ही यात्रा अति उंचीवरील असल्यामुळं वेळोवेळी बदल होणाऱ्या तापमानांची नोंद ठेवण्यासाठी थर्मामीटर अशा अनेक उपकरणांचा उपयोग वेगवेगळ्या नोंदी ठेवण्यासाठी करण्यात आलेला आहे. इथून पुढे आपल्या हद्दीतील जवळजवळ सर्व कॅम्पवर भारत सरकारतर्फे सॅटेलाइट टेलिफोनची व्यवस्था केलेली आहे. भारतातून भारतात लावलेला हा फोन आंतरराष्ट्रीय होतो, पण बिलाची आकारणी एसटीडीच्या दरानुसार केली जाते. भारत सरकारतर्फे यात्रेकरूंना फोन बिलामध्ये सूटही देण्यात आलेली आहे. यापुढे लोकवस्ती एकदम विरळ होत जाते. डोंगरावरील शेती हेच उपजीविकेचं मुख्य साधन. 7वा दिवस गाला ते बुधी. आज पायी प्रवास गालाहून चालू होतो आणि बुधीला संपतो. वाटेमध्ये बिंदाकोटी, लखीमपूर, मालपा आणि लामारी ही गावं येतात. अंदाजे 24 किलोमीटर चालत जावं लागतं.
या प्रवासाला 10 ते 12 तास लागतात. सकाळी गालाचा कॅम्प सोडतेवेळी KMVN तर्फे दुपारच्या जेवणासाठी पुरी भाजीची पाकिटं बांधून दिली जातात. गालापासून ते बिंदाकोटी पर्यंतचा मार्ग हा सर्वसाधारण 2 किलोमीटरचा आहे आणि एकाच उंचीचा आहे. सुंदर निसर्गातील हा रस्ता आपल्याला स्वर्गीय सुख देतो. हे आहे बिंदा कोटी. इथं शंकराचं मंदिर आहे. इथून लखीमपूरला जाण्यासाठी 4444 पायऱ्या उतरून जावं लागतं. या पायऱ्या एकसारख्या नसून जसे दगड मिळत गेले तसे ते रचलेले आहेत किंवा डोंगरामध्ये खुदाई करून पायऱ्या तयार केलेल्या आहेत. काही पायऱ्यांची उंची 6 इंच आहे तर काहींची उंची 2 फूट. हा संपूर्ण मार्ग थोडाफार धोकादायकच आहे, कारण एका बाजूला डोंगर आणि दुसऱ्या बाजूला खोल दरी आणि या दरीमधून जोरात वाहणारी कालीगंगा नदी. पाय घसरून पडला तर तो सरळ कालीगंगा नदीतच. कालीगंगा नदी ही एका अर्थानं आपल्याला वाट दर्शवते, पण ती धोकादायक ही ठरू शकते. या पायऱ्यांची बांधणी म्हैसूरचे राजे वाडियार यांनी केल्याचा उल्लेख आपल्याला आढळतो. या राजांनी कैलासची यात्रा केलेली होती. त्यांना त्यावेळी या भागातून उतरतेवेळी अडचणी आलेल्या होत्या आणि त्याचाच परिणाम म्हणजे त्यांनी तयार केलेल्या या पायऱ्या होय. 4444 पायऱ्या उतरून खाली आल्यानंतर लखीमपूर हे गाव लागतं. इथं वस्ती बिलकुल नाही, पण 3 हॉटेल्स मात्र आहेत. कोणत्याही पंचतारांकित हॉटेलपेक्षा इथल्या पराठा आणि बटाट्याच्या भाजीची चव ही नक्कीच चांगली असते. इथं सर्व प्रकारची नामवंत कंपन्यांची बिस्किटं पण उपलब्ध असतात. इतक्या दुर्गम भागातील ही हॉटेल्स फक्त कैलास मानस सरोवरचे यात्रेकरू हेच यांची गिराईकं. खरोखरच चालकांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. आपण अप्रतिम अवर्णनीय निसर्गाच्या सानिध्यात असता. एका बाजूला जोरात आवाज करत जाणारी कालीगंगा नदी तर दुसरीकडे धो धो. हे अंतर कापण्यासाठी 10,500 पावलं चालावी लागतात. लखीमपूर पासून 2.5 किलोमीटर पुढे गेल्यानंतर नज्जनगड नाला म्हणजेच नजांग फॉल लागतो. या नाल्यावर पूर्वी बांधलेला पक्का पूल वाहून गेलेला असल्यामुळे तिथं आणखी एक लाकडी कच्चा पूल बांधलेला आहे. लाकडी पूल कच्चा असला तरी तो धोकादायक नक्कीच नाही. नज्जनगड नाल्याच्या पाण्याचा प्रवाह हा काली नदीच्या पाण्याच्या प्रवाहापेक्षा कितीतरी पटीनं जोरात असून नाल्याचं पाणी शुभ्र दुधासारखं दिसतं, तर काली नदीचं पाणी काळं. हा पूल ओलांडून गेल्यानंतर मालपापर्यंतचा रस्ता हा डोंगरामध्ये पोखरून तयार केलेली 3 फुटी पायवाट आहे. बऱ्याच ठिकाणी चालताना ओढे तर ओलांडावे लागतातच किंवा डोंगरावरून पडणारं पाणी हे अंगावर घ्यावं लागतं. हा आहे मालपा.
17 ऑगस्ट. पायऱ्यांचा रस्ताही केला होता. यापैकी धर्मशाळेचा आज मितीस मागमूसही नाही, पण पायऱ्या आणि तलावाचा वापर मात्र सुरू आहे. अजूनही भक्तगण या पारंपरिक मार्गाचाच वापर करत आहेत. भाविकांचा ज्योतिबाच्या नामात रममाण झालेला प्रचंड असा जनसमुदाय, त्यांची भजनं, लोकगीतं यातून वेगळीच वातावरण निर्मिती होत जाते. गुलालाचा रंग, चांग भलचा गजर आणि आबाल वृद्धांचा उत्साह पाहण्यासारखा असतो. देणाऱ्याने देत राहावे, घेणाऱ्याने घेत राहावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. थोर कवी विंदा करंदीकर यांच्या या काव्यपंक्ती खरंच सुंदर आहेत. पण या उक्तीप्रमाणे कोणी वागतं का? या धकाधकीच्या जीवनात आपल्या बायका पोरांकडे बघायला वेळ नाही, अशा परिस्थितीत या गोर गरिबांकडे कोण बघणार? पण सामाजिक बांधिलकीतून स्थापन झालेल्या सहज सेवा ट्रस्टनं मात्र हेच ध्येय मनी बाळगून ज्योतिबा यात्रेकरूंची सेवा सुरू ठेवली आहे. म्हणूनच या काव्यपंक्ती सहज सेवा ट्रस्टच्या कार्याचा आत्मा आहे. शेकडो मैलांचा प्रवास करून ज्योतिबा दर्शनासाठी येणाऱ्या या भाविकांची मनोभावे सेवा करावी, त्यांची तीर्थयात्रा सफल व्हावी, या मुख्य उद्देशानं सहज सेवा ट्रस्टच्या विश्वस्तांनी आपल्या सहकार्यांच्या मदतीनं या गायमुखावर अन्नछत्राचा उपक्रम राबवण्याची ही कल्पना 2001 सालच्या चैत्र यात्रेच्या वेळी सत्यात उतरवली. या अन्नछत्राची संकल्पना अमरनाथ यात्रेतल्या लंगरवरून सुचली. उत्तर भारतातील मोठमोठ्या संस्थांनी, व्यक्तींनी अमरनाथ यात्रेकरूंसाठी प्रचंड विशाल मोठे असे लंगर उभारलेले आहे. सकाळच्या चहा नाश्त्यापासून ते अगदी पंचपक्वान्नापर्यंतचं भोजन यात्रेकरूंना इथं पूर्णपणे मोफत मिळतं. सगळ्यात महत्वाचं म्हणजे यात्रेकरूंना अत्यंत सन्मानानं वागवलं जातं. आपण आपल्या घरी येणाऱ्या पाहुण्यांना जसा प्रेमळ आग्रह करतो, तशाच पद्धतीचा प्रेमळ आग्रह त्या यात्रेकरूंना केला जातो. अमरनाथची यात्रा जवळजवळ 30 दिवस चालते आणि साधारण 1.5 ते 2 लाख यात्रेकरू त्याच्यामध्ये सहभागी होतात. पण आपल्या ज्योतिबाची यात्रा 3च दिवस चालत असली तरी जवळपास 5 लाख यात्रेकरू याच्यामध्ये सहभागी होतात. सहज सेवा ट्रस्टनं अमरनाथ यात्रेतील लंगरच्या धर्तीवर हा उपक्रम राबवण्याचं ठरवलं नव्हे, तसा निर्धारच केला आणि एके दिवशी ती कल्पना प्रत्यक्षात उतरवली. कुशिरे पोहाळेवरून गायमुखा मार्गे जाणाऱ्या पारंपरिक मार्गावर गायमुखासमोर अन्नछत्राची जागा ठरवण्यात आली. सदरची जागा मालक श्री बाळासाहेब आणि प्रल्हाद श्रीपती कापरे यांनी अन्नछत्रासाठी मोफत उपलब्ध करून दिली. गायमुखाजवळच 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक मल्लिकार्जुनाचं मंदिर आहे. त्याच्या पाठीमागं वडाचा एक भला मोठा वृक्ष आहे. त्याच्या सावलीमध्ये 80 फूट बाय 30 फुटांचा पार बांधून घेतला. एक एक करत या जागेचं रूपच बदललं. दरवर्षी अन्नछत्राच्या वेळी या पाराच्या पूर्वेला पायऱ्या बांधून खालच्या बाजूला भांडी धुण्यासाठी मोरी बांधली जाते. सपाटीकरण केलेल्या जागेत 15,000 चौरस फुटांचा भला मोठा मांडव उभा करण्यात येतो. या मांडवामध्ये श्री ज्योतिबाची मूर्ती ठेवलेली असते. अन्नछत्राचा लाभ घेण्यासाठी कोणतीही घाई गडबड न करता भाविक एका रांगेतून मंडपात येतात, पोटभर जेवतात आणि तृप्त होतात. अन्नछत्राचा लाभ घेतल्यानंतर भाविकांच्या डोळ्यामध्ये आत्मीय समाधान मिळाल्याचे भाव तरळताना दिसतात. अन्नछत्रातल्या प्रसादामध्ये मसाले भात, तूर डाळीची शेवग्याच्या शेंगा घातलेली आमटी, राजमा, बटाटा वांग्याची भाजी, मुगाची उसळ, गोड शिरा, जिलेबी, मठ्ठा असा शुद्ध शाकाहारी अगदी घरच्यासारखा आहार मिळतो. मधुर चव चाखावी तर सहज सेवाच्या या अन्नछत्रातच. पण एवढं भव्य दिव्य अन्नछत्र चालवायचं म्हणजे त्याचा पसाराही तेवढाच अवाढव्य असणार आणि त्यासाठी लागणारी साधन सामुग्री सुद्धा. आता हेच पहा ना, ही भली मोठी धान्याची पोती बघताय. बघता बघता ही पोती कधी रिकामी होतात हेच कळत नाही. या अन्नछत्रासाठी लागणाऱ्या वस्तूंवर थोडीशी नजर फिरवली ना तर आपल्याला याच्या भव्यतेची जाणीव होईल. पहा ना, 12,500 किलो कोहिनूर बासमती तांदूळ, 3,000 किलो प्रेसिडेंट तूर डाळ, 3,000 किलो रवा, 5,000 किलो साखर, 90 डबे जेमिनी डबल रिफाइंड तेल, 150 डबे सुप्रीम सिंगल रिफाइंड तेल, 5,000 लिटर दूध, 200 किलो चहा पावडर, 300 किलो मूग, 300 किलो काळा घेवडा, 150 नग गॅस सिलेंडर,
तर 10 टन लाकूड. काय नुसती सामानाची यादी बघून डोळे फिरले की नाही? अहो अजून स्वयंपाकघर बघायचं बाकी आहे. चला. या स्वयंपाकघरात एकूण 60 महिला काम करतायत. ही भाजी बघताय, एखाद्या भाज्यांच्या मळ्यात आल्यासारखं वाटतंय ना? हा, पण विनोदाचा भाग सोडला ना तर ट्रक भरून भाजीपाला, 1000 किलो वांगी, 400 किलो टोमॅटो, 400 किलो ढबू मिरची, 600 किलो घेवडा, 3000 नग फ्लावर, 2000 किलो कांदे, 2000 किलो बटाटे, एवढ्या 2-3 ट्रक भाज्या स्वच्छ करून निवडून या चिरणाऱ्या आया बहिणींचं खरंच कौतुक करायला हवं. अशा पद्धतीच्या सार्वजनिक भोजन समारंभामध्ये आपल्याला माहिती आहे की सर्रास पत्रावळींचा वापर होतो. पण इथं जेव्हा मी प्रत्येकाच्या हातामध्ये स्टीलचं ताट बघितलं तेव्हा माझ्या डोळ्यावरती विश्वासच बसेना. अहो दररोज लाखो भाविक इथे जेवतात आणि प्रत्येकाला स्टीलच्या ताटामध्येच वाढण्यात येतं. आता हेच बघा ना, इतकी माणसं जेवणार म्हणून त्यांची खरकटी ताटं धुण्यासाठी चक्क इथं ट्रॉली लावलेली आहे. पंचवीस ते 30 महिला रात्रंदिवस ताटं आणि वाट्या धुत असतात. तब्बल 1,50,000 भाविकांसाठी अन्नछत्र चालवायचं म्हणजे खरंच सोपं काम नाही. जेवण तयार करण्यासाठी 14 आचारी, तर त्यांना मदतनीस आणि वाढपी असे 50 लोक लागतात. तर लाखो भक्तांना जेवण वाढण्यासाठी मोठ्या मनुष्यबळाची आवश्यकता असते. आणि हे केवळ मनुष्यबळ नव्हे, हा तर भक्तांचा समूह. मनात भक्ती आणि हातात पाठोपाठ येते शक्ती. चांद भलं या वातावरणात भक्त भारून जातात आणि अगदी सहजपणे सेवा सुरू होते. कोणताही गोंधळ नाही की गडबड नाही. जणू एकमेकांची मनं समजावून घेऊन हे समूह कार्य साकारलं जातं. भक्त, कार्यकर्ता, वाढपी, दर्शक अशा अवस्था इथं बनतात. कधी हाती तसराळं येतं, तर कधी चमचा शिरा वाढण्यासाठी, कधी मठ्ठ्याचा ग्लास देण्यासाठी, तर कधी भाजीचं पोतं वाहण्यासाठी शरीर पुढं होतं. मन तर केव्हाच ज्योतिबानं जिंकलेलं असतं. करता करविता तोच तर असतो. त्याचीच लेकरं वाढत असतात आणि त्याचीच लेकरं तृप्त होत असतात. मंडळी, ज्योतिबाची यात्रा चैत्राच्या महिन्यात आणि चैत्राचा महिना म्हणजे ह्यो कडक उन्हाळा. डोक्यावर सूर्य तापत्याला, अंगावर गुलाल पडल्याला, अंगाची अशी लाई लाई वाट्याली. तुम्हाला सांगतो, नानग्यापासनं ते म्हातारा कोतारापर्यंत समजासनी हवा असतो गारवा. डोंगरावर तर पाण्यासाठी मारामार चाललेली असते. आणि अशाही वेळेला हातामध्ये जर थंडगार आणि मसालदार मठ्ठा मिळाला तर आहा, गलासामध्ये स्वर्ग उतरल्यावानी वाटतोय. सहसेवा आल्याचे समजा कसं कळते हो. आहा, मठ्ठा तयार करण्यासाठी 2000 लिटर दुधाचं दही लावण्यात येतं. आता एवढ्या दह्याचं ताक करायचं म्हणजे काही सोपं काम नाही. म्हणून ट्रस्टनं दह्यात सोडण्यासाठी एक स्टेनलेस स्टीलची सबमर्सिबल मोटरच तयार करून घेतली आहे. ही मोटर दह्यात सोडली आणि चालू केली की दुसऱ्या बाजूनं ताक बाहेर पडायला सुरुवात होते आणि अशा प्रकारे मठ्ठा तयार करण्यात येतो. लोणी न काढता मसाला घालून तयार करण्यात आलेला मठ्ठा
यात्रेकरूंना वाटण्यात येतो. मठ्ठ्यासाठी लांबच लांब रांग लागलेली असते. थंडगार मठ्ठ्याचा पुरेपूर स्वाद घेऊन यात्रेकरू तृप्त होतात. बस बस चहा घेत आहे? क्या बात. मंडळी, आकडी दुधाचा कडक आणि खरोखरचा अमृततुल्य चहा प्यायचा असेल तर तो या स्टॉलवरती मिळेल. कडाक्याचं ऊन असो किंवा थंडी असो, यात्रेकरूंना चहाची तलब आली रे आली हे तिथे या स्टॉलवरती धाव घेतात. बरं, हा स्टॉल रात्रंदिवस सुरू असतो बरं का. अन्नछत्रामध्ये जेवणाची सोय केली जाते हे आपल्याला माहिती आहे, पण त्याबरोबर चहा आणि मठ्ठ्याची केलेली सोय फक्त इथे पहिल्यांदा बघायला मिळते. लाखो लोकांचं अन्नछत्र, मठ्ठा आणि चहासाठी यात्रेकरूंच्या लागलेल्या रांगा, भला मोठा मंडप, त्यामध्ये अन्नछत्राचा लाभ घेणारे भाविक आणि त्यांची ती उडालेली एकच धांदल, असं ते बहारदार दृश्य असतं. पण एवढ्या घाईगर्दीत सुद्धा इथली स्वच्छता पाहण्यासारखी असते. एवढं मोठं अन्नछत्र चालवायचं आणि त्याचबरोबर चहा आणि मठ्ठाही वाटायचा म्हटल्यावर पाण्याची सोय तर आवश्यक आहे. म्हणूनच इथं पिण्याच्या शुद्ध पाण्यासाठी मोठ्या टाक्या ठेवलेल्या असतात. अन्नछत्रासाठी पाणी हा मुख्य घटक. जेवण तयार करण्यापासून ते पिण्यापर्यंत ते शुद्ध असावं यासाठी ट्रस्टची मंडळी डोळ्यात तेल घालून लक्ष घालतात. या कामी महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाचे कर्मचारी आणि अधिकारी यांची फार मोलाची मदत होत असते. हात धुण्याचे नळ वेगळे असतात, तसंच प्यायच्या पाण्याचे नळही वेगळे असतात. सगळा कार्यक्रम नियोजनबद्ध असतो. सर्वात महत्वाचं म्हणजे ट्रस्टचे विश्वस्त, त्यांचा मित्रपरिवार आणि अनेक सेवाभावी व्यक्ती येणाऱ्या जाणाऱ्या भाविकांना दोन्ही हात जोडून प्रसादाचा लाभ घ्यावा अशी विनंती करत असतात. याचं भाविकांना फार कुतूहल वाटतं. अन्नछत्राच्या पहिल्याच वर्षी म्हणजे 2001 मध्ये ज्योतिबा यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांना याची माहिती नव्हती. तरी सुद्धा पहिल्या वर्षीच्या अन्नछत्राचा लाभ 22,000च्या वर भाविकांनी घेतला. या सेवाभावी कार्यास शुभेच्छा रूपी आशीर्वाद दिले आणि या स्तुत्य उपक्रमांची चर्चा भक्तांमुळे गावोगावी झाली. पहिल्या वर्षीच्या उत्कृष्ट नियोजनामुळे, अन्नछत्राचा लाभ घेतलेल्या भाविकांच्या मुखातून झालेल्या प्रसारामुळे दुसऱ्या वर्षी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला आणि जवळजवळ 51,000 भाविकांनी अन्नछत्राचा लाभ घेतला. हळूहळू अन्नछत्राची महती वाढतच गेली. तिसऱ्या वर्षी म्हणजे 2003 मध्ये सुमारे 1 लाख भाविकांनी अन्नछत्राचा लाभ घेतला. चौथ्या वर्षी 1 लाखाहून अधिक भाविकांनी अन्नछत्राचा लाभ घेतला आणि यानंतर दरसाल ही संख्या हजारोंच्या पटीत वाढतच चालली आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात भाविकांची सोय करणारं पश्चिम महाराष्ट्रातील हे एकमेव अन्नछत्र असावं. याचं नियोजन करणं म्हणजे साधी सोपी गोष्ट नाही. ट्रस्टची मंडळी यासाठी 3 महिने सातत्यानं झटत असते. हिमालयाहूनही मोठं आणि हे अवाढव्य काम दिलदारपणा, खानदानी आणि उदात्तपणा रक्तातच असणाऱ्या कोल्हापूरच्या व्यक्ती आणि संस्था यांच्या सहकार्यातून आम्ही करू शकतो, अशी आदराची भावना सहज सेवा ट्रस्टच्या विश्वस्तांच्या मनी आहे. ज्योतिबा यात्रेकरू मोठ्या प्रमाणात बैलगाड्या घेऊन यात्रेसाठी येतात. या बैलांना खायला मुबलक खाद्य
ज्योतिबा डोंगर आणि परिसरामध्ये मिळत नाही. त्यामुळे या बैलांची खूपच अडचण होत होती. ही अडचण मुकी जनावरं कशी बरं सांगणार? पण भूतदयेच्या भावनेतून हे जाणलं ते सहज सेवा ट्रस्टच्या ट्रस्टींनी, आणि त्यातूनच बैलांसाठी उत्तम प्रतीची शेंगदाण्याची कपरी पेंड देण्यास सुरुवात झाली. अन्नछत्राच्या धावपळीतही प्रत्येक बैलगाडीपाशी जाऊन स्वतः विश्वस्त बैलांना पेंड घालतात. यात्रा काळामध्ये अन्नछत्राच्या परिसरात यात्रेकरूंच्या सेवेसाठी महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य खात्याच्या मदतीनं दवाखानाही उघडण्यात येतो. तसंच या ठिकाणी यात्रा काळामध्ये आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केलं जातं. याचाही फायदा अनेक यात्रेकरूंना होतो. सर्वसामान्य लोकांमधली रक्तदानाबद्दलची भीती कमी व्हावी आणि रक्तदात्यांची संख्या वाढावी या हेतूनं 2003च्या ज्योतिबा यात्रेपासून अन्नछत्राच्या कालावधीत सलग 4 दिवस रक्तदान शिबिर आयोजित केलं जातं. या माध्यमातून दरवर्षी कमीत कमी 500 बाटल्या रक्त वेगवेगळ्या रक्तपेढ्यांमध्ये दिलं गेलं आहे. ही प्रथा आजही चालू आहे. ट्रस्टनं आज अखेर कोल्हापुरातील नामांकित रक्तपेढ्या आणि शासकीय रुग्णालयाला जवळजवळ 5000 बाटल्या रक्त गोळा करून दिलं आहे. यात्रेला येणाऱ्या भक्तांच्या मध्ये ग्रामीण भागातल्या भक्तांची संख्या जास्त आहे. अशा भक्तांना रक्तदानाचं महत्त्व पटवून दिलं जातं आणि त्यांना रक्तदान करण्यासाठी प्रवृत्त केलं जातं. आजपर्यंत याला उत्तम प्रतिसाद मिळालेला आहे आणि दरवर्षी अशा भक्तांची संख्या जास्ती वाढते आहे. यात्रेच्या निमित्तानं इथं केवळ अन्नछत्रच नव्हे तर सामाजिक सेवेचे नवे मानदंड निर्माण झाले. अन्नछत्राला येणाऱ्या भाविकांच्या पोटाची काळजी, आरोग्याची काळजी एवढंच नव्हे तर बैलांचीही काळजी असा सर्वच गोष्टींचा व्यापक विचार सहज सेवा करत आहे. ज्योतिबा यात्रा काळात अन्नछत्राच्या ठिकाणी भाविकांची जास्तीत जास्त सेवा करावी या भावनेनं 2007 सालापासून सहज सेवा ट्रस्ट आणि मुंबईतील माऊली चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमानं ज्योतिबा यात्रेकरूंसाठी मोफत डोळे तपासणी आणि औषधोपचार केंद्र उभारण्यात येतं. यामध्ये दरवर्षी 5000 पेक्षा जास्त रुग्ण तपासून त्यातल्या अंदाजे 1500 रुग्णांना अत्यल्प दरात म्हणजे केवळ 50 रुपयांमध्ये चष्मे देण्यात आले आहेत, तर काही गरीब रुग्णांना मोफत चष्मे देण्यात आले आहेत. या चैत्रातल्या यात्रेसारखा आणखी एक सोहळा दरवर्षी ज्योतिबाच्या डोंगरावरती साजरा होतो. श्रावण महिन्यातल्या 3ऱ्या सोमवारी 20 ते 25 हजार भाविक मंदिरामध्ये जमा होतात, ज्योतिबाचं दर्शन घेतात आणि त्यानंतर डोंगराच्या चहूबाजूला असणाऱ्या 12 ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी निघतात. यालाच नगर दिंडी असंही म्हटलं जातं. वरून पावसाची रिपरिप सुरू असते. पायाखालची वाट चिखलात भरलेली असते. दगड गोट्यांवरून पाय घसरत असतात. तरीही हातामध्ये भगवे ध्वज आणि अभिषेकासाठी पंचामृत घेऊन भाविक चालत असतात. 10-15 वर्षांपूर्वी ज्योतिबा डोंगराच्या पंचक्रोशीतील काही मोजकीच भक्त मंडळी ही नगर प्रदक्षिणा भक्तिभावानं पूर्ण करत होती. सध्या मात्र संपूर्ण महाराष्ट्रातून 25,000पर्यंत आबालवृद्ध भक्तगण या नगर दिंडीत सहभागी होऊ लागले आहेत. गायमुखाच्या परिसरामध्ये दिंडी येते तेव्हा तिथं सहज सेवा ट्रस्ट या सेवाभावी ट्रस्टचे विश्वस्त आणि सहकारी दिंडीत सहभागी झालेल्या प्रत्येकास अगदी आदरानं शाबू खिचडी आणि केळांचं वाटप करीत असतात. गेल्या 10 वर्षांपासून हा स्तुत्य उपक्रम सुरू आहे. उत्तम आचार्याकडून तयार केलेली खिचडी प्रत्येकास मिळावी याकरिता पहाटेपासूनच खिचडी पिशव्यांमध्ये भरायचं काम सुरू होतं. 1000 किलो साबुदाणा, 500 किलो शेंगदाणा, 15 डबे तेल आणि जवळजवळ 200 नारळांचं खोबरं आणि इतर मसाला घालून 2500 किलो शाबू खिचडी तयार होते. त्याचबरोबरीनं 25,000 केळीही वाटली जातात. नगर दिंडीच्या आदल्या दिवशी रात्रभर खिचडी बनवण्याचं काम चालू असतं. पहाटे खिचडी तयार झाल्यानंतर ती छोट्या प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये भरली जाते. अशा हजारो पिशव्या भरून गायमुखाच्या परिसरामध्ये 2-3 ठिकाणी खिचडीचे स्टॉल लावले जातात. दिंडी गायमुखावर येण्या अगोदरच
ट्रस्टचे विश्वस्त आणि स्वयंसेवक खिचडी वाटण्यासाठी सज्ज असतात. दिंडी गायमुखावर येते म्हणजे 20 ते 25 हजार लोकांची एकदमच झुंड एकदम त्या ठिकाणी येते. या सर्वांना खिचडी वाटणं तसं फार कठीण काम असतं, कारण अवघ्या 15 मिनिटात 25,000 केळी आणि 2500 किलोची खिचडी वाटून संपवायची असते. दिंडी परत फिरून गायमुखावर आल्यावर भाविकांना चहा देऊन निरोप देण्यात येतो. या सेवाभावी कार्यास अनेकांची मदत होते. दिंडीच्या दिवशी सर्वांचा उपवास असल्यानं दिंडी संपेपर्यंत म्हणजेच संध्याकाळपर्यंत या खिचडीचा सर्वांच्या पोटाला आधार होतो. त्यामुळे भक्त मंडळीही समाधानी असतात. सहज सेवा ट्रस्टचा आणखी एक उपक्रम म्हणजे परिसर स्वच्छता. 2002 साली यात्रेनंतर ट्रस्ट तर्फे ज्योतिबा डोंगरावर स्वच्छता अभियान राबवण्यात आलं. या अभियानावेळी कोल्हापूरमधील प्लास्टिक कचरा गोळा करणाऱ्या गरीब स्त्रियांना ज्योतिबा डोंगरावर आणण्यात आलं. त्यांनी गोळा केलेला प्लास्टिक कचरा त्यांच्या घरापर्यंत पोहोचवण्यात आला. खरं म्हणजे हाही एक नवीनच उपक्रम ठरला. यामुळे कचराही हटला आणि गरीब स्त्रियांच्या उपजीविकेस मदतही झाली. ज्योतिबा मंदिराच्या दक्षिण दरवाजाच्या कमानीला ऊन, वारा आणि पाऊस यामुळे ओंगळ स्वरूप प्राप्त झालं होतं. हिल रायडर्स ग्रुप आणि समिट ऍडव्हेंचरच्या साहसी युवकांच्या मदतीनं दरवाजाची कमान स्वच्छ करण्यात आली आणि तिला पूर्ववत उजाळा देण्यात आला. धार्मिक स्थळं, देवळं यांचा परिसर स्वच्छ असावा, पर्यावरणाला हानी नसावी तर प्रसन्नता असावी, या हेतूनच ज्योतिबा परिसर स्वच्छता मोहीम राबवली जाते. कोल्हापूर रत्नागिरी रस्त्यावरील केरली येथील ज्योतिबा फाट्यावर रस्ता रुंदीकरण केल्यापासून 2 वर्ष ज्योतिबा डोंगराकडे जाण्यासाठी दिशादर्शक फलक नव्हता. त्यामुळे कोल्हापुरातील आणि बाहेर गावाहून येणाऱ्या भक्तांची दिशाभूल होत होती. भक्त रस्ता चुकून पुढे पन्हाळ्याकडे जात होते. ज्योतिबा भक्तांची होणारी ही अडचण लक्षात घेऊन ती दूर करण्यासाठी सहज सेवा ट्रस्टच्या वतीनं दिनांक 12 मार्च 2006 रोजी श्री ज्योतिबा देवाचं छायाचित्र असणारा दिशादर्शक फलक केरलीच्या फाट्यावर उभारण्यात आला. फक्त अन्नछत्रच नव्हे तर इतरही अनेक नवनवीन उपक्रम सहज सेवा ट्रस्टने राबवले आहेत आणि त्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपण्याचा सतत प्रयत्न केलेला आहे. आता हेच पहा ना, सन 2001 मध्ये कैलास मानस सरोवर रिसंघ या संस्थेची स्थापना करण्यात आली. कैलास मानस सरोवर यात्रेसंबंधी असणारे सगळे समज, गैरसमज, तिथली भौगोलिक माहिती, प्रवासात घ्यायची काळजी, तिथं मिळणारी वैद्यकीय मदत, शासकीय नियम, हवामान, वातावरण या सगळ्या संबंधी अत्यंत उपयुक्त माहिती असणारी कैलास स्पर्श ही सच्चित्र पुस्तिका सहज सेवा ट्रस्टने प्रकाशित केली. नाच रहे बोले बाबा पायल बाजे घुंघरू, नाच रहे बोले बाबा पायल बाजे घुंघरू, आज तो कैलाश में बाज रहा डमरू, आज तो कैलाश में बाज रहा डमरू. आणि याचाच एक भाग म्हणून कैलास यात्रेवर आधारित कैलास स्पर्श ही 2 तासाची सीडी ट्रस्टने प्रकाशित केली आहे. पुस्तकाप्रमाणे ही सीडी सुद्धा अत्यंत परिपूर्ण आहे. मराठी आणि हिंदी अशा 2 भाषांमध्ये ही सीडी उपलब्ध आहे. जवळपास 6000 कॉपीज संपूर्ण भारतामध्ये वितरित झालेल्या आहेत आणि खूप कौतुक सुद्धा होते बरं का याचं. यात्रेकरूंनी घेतलेल्या छायाचित्रांचा समावेश असलेल्या प्रदर्शनामध्ये यात्रेतील मार्गाचं, निसर्गाचं, लोकजीवनाचं, विविध ठिकाणच्या कॅम्प्सचं, विविध पर्वतराजींचं आणि पवित्र अशा कैलास पर्वत आणि मानस सरोवराचं मनोहर दर्शन घडतं. हे प्रदर्शन संघामार्फत सर्वत्र मोफत दाखवण्याची सोय केली जाते आणि प्रत्येक प्रदर्शनाच्या वेळी एक तरी कैलास यात्री मार्गदर्शन करण्यासाठी तिथं हजर असतो. संघामार्फत आज अखेर हे छायाचित्र प्रदर्शन कोल्हापूर, पुणे, औरंगाबाद, नागपूर, नाशिक,
बेळगाव, बेंगलोर, सांगली, मिरज, सातारा, कराड, रत्नागिरी, इचलकरंजी, मलकापूर आणि मालवण इथं भरवण्यात आलं आहे आणि प्रत्येक ठिकाणी त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. प्रदर्शनं, पुस्तकं, चर्चासत्र, व्हिडिओ शो, स्लाइड शो या सगळ्या माध्यमातून कैलास यात्रेला जाणाऱ्या यात्रेकरूंना मदत व्हावी, सहकार्य मिळावं ही सहज सेवा ट्रस्टची सतत भूमिका राहिलेली आहे. पूर्वी सांगली, कोल्हापूर आणि सातारा या 3 जिल्ह्यात मिळून फक्त 48 भाविकांनी कैलास यात्रा पूर्ण केली. पण जेव्हापासून सहज सेवा ट्रस्टने हा उपक्रम राबवला तेव्हापासून ही संख्या वाढत गेली आणि जवळजवळ 400 भाविकांनी कैलास यात्रा पूर्ण केली. आणि आज कर्नाटक आणि महाराष्ट्रामधून अनेक भाविक या उपक्रमातून प्रेरणा घेत आहेत आणि कैलासची यात्रा पूर्ण करतायत. याचा सहज सेवा ट्रस्टला अत्यंत अभिमान आहे. कैलास स्पर्श या पुस्तकाचा आणि चित्रफितीचा फारच चांगला परिणाम झाला असून त्या आधारेच संपूर्ण महाराष्ट्रातून सहज सेवा ट्रस्टकडे यात्रेसाठी इच्छुक असणाऱ्या लोकांची विचारणा होत असते आणि ट्रस्टच्या मार्गदर्शनाखाली बऱ्याच भाविकांची यात्रा सफल होत असते. कैलास यात्रेला जाण्यापूर्वी सहज सेवा ट्रस्ट आठवतो. हेच सहज सेवा ट्रस्टच्या कार्याचं यश आहे हे निश्चित. ट्रस्टच्या स्थापनेपासून दर 2 वर्षानंतर सगळे हितचिंतक आणि त्यांच्या परिवाराकरता एखाद्या सांगीतिक कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं. याच कार्यक्रमामध्ये त्या 2 वर्षात ज्यांनी कैलास मानसरोवर यात्रा पूर्ण केली आहे अशा सगळ्या यात्रेकरूंचा सन्मानही केला जातो. पहिला कार्यक्रम 2001 साली घेण्यात आला. त्यावेळी भारताचे माजी CBI संचालक श्री DR कार्तिकेयन यांच्या हस्ते कोल्हापूर, सांगली आणि सातारा या 3 जिल्ह्यातील कैलास यात्रींचा सन्मान करण्यात आला होता. 2003च्या डिसेंबरमध्ये श्री किशोर कदम आणि श्री मिलिंद इंगळे यांचा गारवा हा आगळा वेगळा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आणि त्या कार्यक्रमात 60 भाविक यात्रेकरूंचा सन्मान करण्यात आला होता. बरोबर भिर 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 पारवा नवा नवा प्रिय नभा कही चांदवा नवा नवा गारवा. इथे कोल्हापुरात येऊन जर कोल्हापूर मधल्या कवीची कविता नाही म्हटली तर मलाच बरं वाटणार नाही. म्हणून मी कोल्हापूर मधले मराठी साहित्यामध्ये ज्यांना सर्वोच्च स्थान लाभलेलं आहे असे अरुण कोलटकर यांची एक अतिशय सुंदर कविता मी तुमच्या समोर सादर करतो. तुम्हाला खूप आवडेल. वामांगी नावाची कविता आहे. कविता अशी आहे, वामांगी. देवळात गेलो होतो परवा तर रखमाई शेजारी नुसतीच वीट. विठू कुठं दिसेना. देवळात गेलो होतो परवा तर रखमाई शेजारी नुसतीच वीट. विठू कुठं दिसेना. मी म्हटलं रखमाई तर रखमाई, कोणाच्या तरी पायावर डोकं ठेवायचं. मी म्हटलं रखमाई तर रखमाई, कोणाच्या तरी पायावर डोकं ठेवायचं. ठेवलेलं डोकं परत काढून घेतलं, पुढे मागे आपल्यालाच लागेल म्हणून. ठेवलेलं डोकं परत काढून घेतलं, पुढे मागे आपल्यालाच लागेल म्हणून. जाता जाता सहज म्हटलं विठू कुठं गेला दिसत नाही. जाता जाता सहज म्हटलं विठू कुठं गेला दिसत नाही. कुठं गेला म्हणजे उभा नाहीये का माझ्या उजव्या अंगाला. कुठं गेला म्हणजे उभा नाहीये का माझ्या उजव्या अंगाला. मी परत पाहिलं खात्री करून घ्यायला, नाही तिथं तर कुणीच नाही. मी परत पाहिलं खात्री करून घ्यायला, नाही तिथं तर कुणीच नाही. तर म्हणते कशी, नाका समोर बघण्यात सगळा जन्म गेला, बाजूचं मला जरा कमीच दिसत. नाका समोर बघण्यात सगळा जन्म गेला, बाजूचं मला जरा कमीच दिसत. दगडासारखी झालीय बगमान, जरा इकडची तिकडे होत नाही. दगडासारखी झालीय बगमान, जरा इकडची तिकडे होत नाही. कधी येतो कधी जातो, काय करतो कुठे जातो मला काही माहित नाही.
कधी येतो, कधी जातो, कुठे जातो, काय करतो मला काही माहित नाही. शेजारी असेल विठू म्हणून खांद्याला खांदा भिडवून मीही बावळट उभी राहिले. शेजारी असेल विठू म्हणून खांद्याला खांदा भिडवून मीही बावळट उभी राहिले. आषाढी कार्तिकीला इतके लोक येतात, मला कुणीच कसं काही बोललं नाही. आषाढी कार्तिकीला इतके लोक येतात, मला कुणीच कसं काही बोललं नाही. पण आता माझ्या भेटीला एकदमच धावून आलंय 28 युगांचं एकटेपण, 28 युगांचं एकटेपण, 28 युगांचं एकटेपण. यानंतर 25 डिसेंबर 2005 रोजी गुलजार यांचा बात पश्मिने की हा त्यांचे भावविश्व उलगडून दाखवणारा कार्यक्रम कोल्हापुरात सादर करण्याची पहिली संधी आम्ही घेतली आणि यावेळी कैलास यात्रा पूर्ण करून आलेल्या यात्रेकरूंचा सन्मान करण्यात आला. या सर्व कार्यक्रमांचा मुख्य हेतू लोकांच्या मनातील कैलास मानस सरोवर यात्रेसंबंधीची जागृती निर्माण करून त्यांच्या मनातील या यात्रेबद्दलची भीती दूर करणं हा होता. या भागातील जास्तीत जास्त लोकांनी ही यात्रा करावी अशी सहसेवा ट्रस्टच्या विश्वस्तांची इच्छा आहे. या सर्व कार्यक्रमांना कोल्हापूरकरांनी प्रचंड प्रतिसाद दिला आणि हे कार्यक्रम यशस्वी केले. इस गीत का जन्म वहां से शुरू हुआ जब बिमलदा और सचिंदा ने मुझे सिचुएशन समझाई. कल्याणी यानी नूतन, मन ही मन विकास यानी अशोक कुमार को चाहने लगी है. एक रात चूल्हा चौका समेटकर वो आंगन में आती है गुनगुनाती हुई. ऐसा कैरेक्टर घर से बाहर जाकर नहीं गा सकता, बिमलदा ने वही रोक दिया. अरे बाहर नहीं जाएगी तो क्या अपने बाप के सामने गाएगी? ये कविता पाठ नहीं है दादा, गाना है गाना. सचिंदा बोले. तो कविता लिखो, वो कविता गाएगी. अरे गाना घर में घुट जाएगा. तो आंगन में ले जाओ, लेकिन बाहर नहीं जाएगा. बाहर नहीं जाएगा तो हम गाना भी नहीं बनाएगा. सचिंदा ने चेतावनी दे दी. कुछ इस तरह से मुझे सिचुएशन समझाई गई. सचिंदा ने एक दिन मुझे घर बुलाया और समझाया कि कल्याणी आंगन में चांदनी रात में डरती है कि कोई देख न ले, और उन्होंने सीधे मुझे धुन सुनाई. मोरा गोरा रंग लैले, मोहे श्याम रंग दे दे, छुप जाऊंगी रात ही में, मोहे तीखा संग दे दे. मोरा गोरा रंग लैले, मोहे श्याम रंग दे दे, छुप जाऊंगी रात ही में, मोहे तीखा संग दे दे. ची पूर परिस्थिती अत्यंत बिकट होत चालली होती. अनेक गावांशी असलेला संपर्क तुटत चालला होता. याच काळात जिल्हा प्रशासनाकडून ट्रस्टला पाचारण करण्यात आलं. माननीय जिल्हाधिकारी कोल्हापूर यांनी शिरोळ तालुक्यामध्ये अन्नछत्र सुरू करण्याची जबाबदारी सहज सेवा ट्रस्टवर टाकली आणि त्याप्रमाणे ट्रस्टनं दिनांक 31 जुलै पासून 18 ऑगस्ट 2006 पर्यंत एकूण 18 दिवस कुरुंदवाड येथील SP हायस्कूलमध्ये अन्नछत्र चालवलं. जवळजवळ 65 ते 70 हजार पूरग्रस्तांनी या अन्नछत्राचा लाभ घेतला. पूरग्रस्तांसाठीचा हा सामाजिक उपक्रम यशस्वी करण्यात शासनाच्या सहकार्याचा वाटा अतिशय मोलाचा होता. 2006 नैसर्गिक आपत्तीला मदतीच्या भावनेनं आम्ही सामोरे गेलो. 2005 च्या पुराच्या भयानक स्मृती ताज्या असतानाच पुन्हा 2006 ला आलेला पूर लोकजीवन उद्ध्वस्त करू शकतो या जाणीवेनच ट्रस्टनं जिल्हाधिकाऱ्यांच्या विशेष परवानगीनं मदत कार्यात उडी घेतली. कमी अवधीत धुवांधार पावसात
शिधा आणि आवश्यक साहित्य गोळा करून ट्रस्टचे कार्यकर्ते शिरोळला धावले. योग आणि प्राणायाम हा फक्त शारीरिक व्यायाम नाही, तर मानसिक आणि आध्यात्मिक शांती मिळवून देणारं ते चिकित्सा विज्ञान आहे. जो माणूस दररोज प्राणायाम करतो तो 100% रोगमुक्त होतोच. शिवाय हृदयरोग, अस्थमा, ताणतणाव अशा रोगांपासून सुद्धा त्याला मुक्ती मिळते. 2005 पासून कोल्हापूर शहरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी पतंजली योगपीठाद्वारे परमपूज्य स्वामी रामदेवजी महाराज यांच्या मार्गदर्शनानुसार मोफत प्राणायाम प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्यात येत होते. सर्व थरातील नागरिकांना याचा लाभ घेता यावा या मुख्य उद्देशानं सहसेवा ट्रस्टच्या सहकार्यानं मोफत योग विज्ञान शिबिराचं आयोजन केलं गेलं आणि त्याप्रमाणे कोल्हापूर शहराच्या वेगवेगळ्या भागात मोफत प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्यास सुरुवात केली. नोव्हेंबर 2006 पासून शिबिरं घेण्यास सुरुवात झाली ती आज अखेर चालू आहेत. योग आणि प्राणायाम हा फक्त शारीरिक व्यायाम नसून ते मानसिक आणि आध्यात्मिक शांती मिळवून देणारं चिकित्सा विज्ञान आहे. दररोज प्राणायाम केल्यानं मनुष्य रोगमुक्त होतो, तसंच हृदयरोग, अस्थमा, ताणतणाव या सर्वांपासून मुक्त होतो. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये योग शिक्षकांच्या कमतरतेमुळे स्वामी रामदेवजींना अपेक्षित असलेला योग आणि प्राणायामाचा प्रचार झालेला नाही आणि हेच लक्षात आल्यामुळे योग शिक्षकांसाठी प्रशिक्षण वर्ग घेण्यास स्वामी रामदेवजी महाराज आणि पतंजली योगपीठाद्वारे परवानगी देण्यात आली. याचाच एक भाग म्हणून सहसेवा ट्रस्टच्या सहकार्यानं पन्हाळा येथील अंबरखान्यातील संजीवनी शाळेमध्ये दिनांक 18 मे पासून 28 मे 2007 पर्यंत 11 दिवसांचं पूर्णकालीन निवासी प्रशिक्षण शिबिर यशस्वीपणे घेण्यात आलं. या निवासी शिबिरामध्ये सर्वांना सहभागी होता येत नव्हतं, पण ज्यांना ज्यांना योग शिक्षक व्हायची इच्छा आहे त्यांच्यासाठी दिनांक 4 जून ते 14 जून 2007 अखेर कोल्हापूर इथंही एक शिबिर आयोजित करण्यात आलं. अशा प्रकारे कोल्हापूर जिल्ह्यासाठी एकूण 350 योग शिक्षकांची फौज सहज सेवा ट्रस्टच्या माध्यमातून तयार करण्यात आली. कोल्हापुरातील स्वामी रामदेवजी महाराजांचं योग विज्ञान शिबिर ही एक ऐतिहासिक घटना ठरली. स्वामी रामदेवजींची योग विज्ञान शिबिरं पुणे, नवी मुंबई, मुंबई, नाशिक, औरंगाबाद, नागपूर, नांदेड, सोलापूर, चंद्रपूर इत्यादी ठिकाणी झाली होती. परंतु अद्याप पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर कर्नाटकात शिबिर कुठेही झालं नव्हतं. म्हणूनच सहज सेवा ट्रस्टनं शिबिर आयोजनाचं आव्हान स्वीकारलं. स्वामी रामदेवजींचं स्वप्न स्वस्थ भारत, समृद्ध भारत हे डोळ्यासमोर ठेवून ट्रस्टनं कोल्हापूरकरांच्या आरोग्यासाठी उचललेलं एक सहज पाऊल म्हणजेच हे शिबिर होय. विज्ञानाच्या कसोटीवर योग घासून पुसून सुवर्णाचा कस पाहावा तसे आधुनिक विचार करणारे रामदेवजी महाराज आपल्या कोल्हापूरच्या योग प्रेमीसाठी आपल्या विनंतीला मान देऊन आले. 4 वर्षों से बहुत से भाई बहनों का प्रयास था कि कोल्हापुर में ये योग यज्ञ का आरंभ हो, लेकिन इस सुंदर संकल्पना का संकल्प लिया भाई सन्मति मिर्जे जी ने और उसको पूर्ण करने में बहुत बड़ी आहुति दी है हमारे भाई विनय कोरे जी ने. तो मैं चाहूंगा सबकी ओर से भाई विनय जी को इस भौर में खूब खूब आशीर्वाद. हे शिबिर 17 ते 22 डिसेंबर 2007 अखेर सुराज्य फाउंडेशनच्या सहकार्यानं आयोजित करण्यात आलं. जवळजवळ 2 लाख कोल्हापूर वासियांनी प्रत्यक्ष स्वामी रामदेवजींच्या समोर बसून योग शिबिराचा लाभ घेतला. खास विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या शिबिराला 1 लाखांहून अधिक मुलांनी हजेरी लावली आणि लहान मुलांच्या शिबिराचे यापूर्वीच्या उपस्थितीचे सर्व उच्चांक मोडीत काढले. श्रद्धेय स्वामी रामदेवजी महाराज यांच्या योग विज्ञान शिबिराचं आयोजन करण्यासाठी शिस्तबद्ध नियोजनाची अत्यंत गरज असते, कारण लोकांचा सहभाग फार मोठ्या प्रमाणात असतो. या शिबिरात कोल्हापूर, सांगली, सातारा, बेळगाव, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी इथल्या साधकांनी भाग घेतला. ट्रस्टच्या या सेवाभावी कार्यास या भागातील नागरिकांनी साथ दिली आणि शिबिराचं शिस्तबद्ध आयोजन होण्यास मदत केली.
महाराष्ट्र की सरजमी से कोल्हापुर अध्यात्मवाद और राष्ट्रवाद की साक्षी इस धरती से जो राजर्षि छत्रपति साहू जी की कर्मभूमि और छत्रपति शिवा की तपोभूमि, यहाँ से कर रहे हैं आपसे संवाद और बातचीत के इस कार्यक्रम को सीधा आगे बढ़ाते हैं अपने दर्शकों के साथ संवाद करते हुए। प्रचंड प्रतिसाद लावत असणाऱ्या शिबिराचा आज 5वा दिवस। हा प्रतिसाद कोल्हापूरच्या जनतेचा परमपूज्य स्वामीजींचे अस्तित्व मनात घेऊन पावले भल्या पहाटे शिबिरस्थळी वळतात अपूर्व असा हा योगायोग आहे। म्हणूनच या निस्वार्थी कार्यामागे हजारो कोल्हापूरकर योग प्रेमी उभे राहत आहेत। स्वामीजी, कोल्हापूरकरांची एक इच्छा आहे की आपण लवकरच दुसरे पण शिबिर इथं घ्यावं। माझी कोल्हापूरकरांना एक नम्र विनंती आहे की आतापर्यंत स्वामीजी स्टेजवर बसून फक्त सहजसेवा ट्रस्ट आणि स्वराज्य फाउंडेशनचं कौतुक करत होते, तर आपण टाळ्यांच्या गजरात स्वामीजींनी हे शिबिर दिल्याबद्दल त्यांचं पण आपण कौतुक करावं। कोल्हापूरकरांच्या मनात या ऐतिहासिक शिबिराचं स्मरण कायम राहावं अशी ट्रस्टची इच्छा होती। तसंच परमपूज्य स्वामी रामदेवजींचं सगळं लिखाण हिंदीमध्ये असल्यानं त्याचा अनुवाद झाला तर जास्तीत जास्त लोकांना त्याचा फायदा होईल, म्हणून स्वामी रामदेवजी महाराजांच्या बद्दल आणि त्यांच्या कार्याबद्दल संपूर्ण माहितीपर पुस्तिका प्रसिद्ध करण्याचं ठरवण्यात आलं। त्याप्रमाणे दिव्य स्पर्श ही पुस्तिका तयार करण्यात आली। 6 फेब्रुवारी 2008 रोजी त्याचं अनावरण मुंबई इथल्या योग शिबिरामध्ये परमपूज्य स्वामी रामदेवजींच्या हस्ते करण्यात आलं। दिव्य स्पर्श या 350 पानांच्या मराठी पुस्तिकेमध्ये स्वामी रामदेवजी महाराज योग आणि प्राणायाम, आयुर्वेद आणि जडीबुटी रहस्य, योग संदेश, औषध दर्शन, पतंजली योगपीठ इत्यादी विषयांची माहिती आहे। तसेच सहजसेवा ट्रस्ट, स्वराज्य फाउंडेशन आणि कोल्हापुरातल्या शिबिराबद्दलची संपूर्ण माहिती आणि फोटोही आहेत। ही पुस्तिका संपूर्ण रंगीत असून आकर्षक मांडणी, बांधणी आणि उत्तम मुखपृष्ठामुळे स्वतः स्वामी रामदेवजींनी याचं फारच कौतुक केलं आहे। ते म्हणाले, आजपर्यंत आम्ही प्रसिद्ध केलेल्या कोणत्याही पुस्तकापेक्षा याचा दर्जा उत्तम आहे। नवतंत्रज्ञान भविष्याचा वेध घेतं, तसंच ते इतिहासालाही वर्तमानाशी जोडून घेतं। सहज सेवा ट्रस्ट हरिद्वारच्या पतंजली योगपीठ ट्रस्टच्या सहकार्यानं नव्या तंत्रज्ञानाच्या मदतीनं सध्या तेच काम करतो आहे। जुन्या दुर्मिळ वेद, उपनिषद, आयुर्वेद, पुराण, रामायण, महाभारत इत्यादी हस्तलिखित ग्रंथांच्या डिजिटायझेशनच्या म्हणजेच संगणकीकरणाच्या या महत्वाकांक्षी प्रकल्पांतर्गत पुण्यातील जवळजवळ 3200 पोथ्यांचं म्हणजेच जवळजवळ 6 लाख पानांचं संगणकीकरण पूर्ण झालं आहे। वेगवेगळ्या संस्थांमध्ये अनेकांच्या वैयक्तिक संग्रहामध्ये दुर्मिळ ग्रंथ संपूर्ण भारतभर विखुरलेल्या स्वरूपात आहेत। तसंच खूप जुनं असल्यानं वाचण्यासही येत नाहीत। हात लावला की तुकडा पडेल अशी अवस्था आहे। या सर्व ग्रंथांमधील ज्ञानाचं एकत्रित डिजिटायझेशन केल्यानं जतन होण्यास मदत होणार आहे। सहज सेवा ट्रस्टनं 2007च्या डिसेंबर महिन्यात कोल्हापुरात घेतलेल्या ऐतिहासिक योग शिबिरानंतर हरिद्वारचा पतंजली योगपीठ ट्रस्ट आणि कोल्हापूरचा सहज सेवा ट्रस्ट यांचं नातं जिव्हाळ्याचं झालं आहे। परमपूज्य आचार्य बालकृष्णजींची अशी इच्छा होती की भारतामध्ये उपलब्ध असणाऱ्या सर्व हस्तलिखितांच्या प्रती पतंजली योगपीठाच्या लायब्ररीमध्ये उपलब्ध असल्या पाहिजेत आणि या कामाची संपूर्ण जबाबदारी त्यांनी सहज सेवा ट्रस्टवर टाकली आहे। कारण परमपूज्य स्वामीजींचा आणि परमपूज्य आचार्यजींचा सहज सेवा ट्रस्टच्या कार्यप्रणालीवर असलेला गाढा विश्वास। ऑक्टोबर 2008 पासून या कार्याला सुरुवात केलेली असून आज अखेर आम्ही 6 लाख पानं म्हणजेच अंदाजे 3200 पोथ्यांचं संगणकी करून दिले आहेत। हे काम फार मोठं आहे। भारतामध्ये अजूनही जवळजवळ 50 लाख पोथ्या आहेत। पूर्वी आम्ही एका दिवसात 3 संगणक
आणि 3 स्कॅनरवर मिळून दिवसाला 600 ते 700 पानांचं संगणकीकरण करत होतो. पण आता अद्ययावत स्कॅनरच्या सहाय्यानं दिवसाला आम्ही 6000 पानांचं संगणकीकरण करत आहोत. याचबरोबर आम्ही लोकांनी जतन करून ठेवलेल्या पोथ्याही जमा करत आहोत. भारतीय ज्ञानाचं संवर्धन विज्ञानाच्या सहाय्यानं करताना यासाठी आवश्यक असणारा जनसंपर्क, भाषा, तंत्रज्ञान, मनुष्यबळ, कौशल्य असणारे तंत्रज्ञ या सर्वांचा विचार सहज सेवानं केला आहे. आज जपलेला हा ठेवा येणाऱ्या पिढ्यांना मार्गदर्शक ठरेल आणि मानवी जीवन सुखाचं होईल. या उदात्त हेतूनच हे ईश्वरी कार्य सहज सेवा ट्रस्टनं स्वीकारलं आहे आणि यशस्वी करत आहेत. अशा प्रकारे सहज सेवा ट्रस्ट आणि पतंजली योगपीठ ट्रस्ट यांच्या समन्वयानं एक उत्तम कार्य सध्या चालू आहे आणि तसंच पुढे चालू राहणार आहे. अन्नदान, रक्तदान आणि नेत्रदान यांच्याबरोबर आणखी एक महत्वाचा उपक्रम म्हणजे वृक्ष संवर्धन आणि पर्यावरण प्रेमी असणारे सहज सेवा ट्रस्ट याही कार्यात अग्रेसर आहे. वृक्षारोपण आणि वृक्ष संवर्धन. ज्योतिबा येथील गायमुख ते दक्षिण दरवाजा हा मार्ग जवळजवळ 1 किलोमीटर अंतराचा आहे. या मार्गावर अनेक वर्षांपासून आंब्याचे 2 आणि जांभळाचं 1 अशी 3च झाडं होती. या व्यतिरिक्त ही पायवाट म्हणजे वैराण वाळवंटच म्हणावं लागेल. अशा या वाळवंटातून गेली कित्येक वर्ष चैत्राच्या यात्रेत भर दुपारी रणरणत्या उन्हातून यात्रेकरूंना ये जा करावी लागत असे. हे लक्षात घेऊन या मार्गावर यात्रेकरूंना सावली मिळावी, त्यांची यात्रा सुखकर व्हावी आणि त्याचबरोबर निसर्गाचा समतोलही टिकून राहावा यासाठी 2001च्या जून महिन्यात विविध प्रकारच्या 110 वृक्षांची लागवड करण्यात आली. त्यात अनेक देशी आणि औषधी वनस्पतींचा समावेश आहे. 2004 साली जुलै महिन्यामध्ये गायमुख ते दक्षिण दरवाजा या मार्गावर दोन्ही बाजूनी 300 झाडं ट्रीगार्ड सह लावण्यात आली. यापैकी 200 झाडं तर 15 ते 20 फूट उंचीची आहेत. एवढ्या उंचीची झाडं लावण्याचा कोल्हापुरातील हा पहिलाच प्रयोग म्हणावा लागेल. आंध्र प्रदेशातील राजामुंद्री या ठिकाणाहून खास करून आणलेल्या झाडांमध्ये प्रामुख्यानं रेन ट्री, जाकरांडा, स्पॅथेडोहिया, ऑर्किया, कडुनिंब, चाफा, फणस, गुलमोहर, गुळभेंडी या जातीच्या झाडांचा समावेश आहे. प्रतिकूल नैसर्गिक परिस्थिती, माणसांचा कमी वावर, गावकऱ्यांमधील जागृती आणि वृक्षारोपणाबाबतीतील संरक्षणातील अडचणी या सर्वांवर मात करून सहज सेवा ट्रस्टनं इथं झाडं जगवली, मोठी केली, फुलं पक्षी यांचं सुंदर दर्शन घडवलं. वृक्षारोपण करणं सोपं आहे, पण त्या छोट्या छोट्या झाडांचं जतन करणं हे अत्यंत अवघड आहे. सहज सेवाने सुरू केलेल्या या उपक्रमाला हातभार लावायला दर रविवारी कोल्हापूरहून ज्योतिबापर्यंत चालत येणारी मंडळी धावून आली आणि त्यांनी एक नवीन आदर्शवत पायंडा पाडला. दर रविवारी कुशिऱ्याहून ज्योतिबाला चालत येणाऱ्यांची संख्या खूपच वाढली आहे. या सर्वांना प्रत्येकी 1 झाड दत्तक देण्याचा सहज सेवा ट्रस्टचा मनोदय होता. वृक्षारोपणाचा आणि त्यांच्या देखभालीचा संपूर्ण खर्च सहज सेवा ट्रस्टनं केलेला होता. फक्त झाडाला पाणी घालणं, त्याला प्रेम देणं एवढंच काम झाड दत्तक घेणाऱ्याकडून अपेक्षित होतं. पण प्रत्यक्षात झाडांच्या तुलनेत झाड दत्तक घेणाऱ्यांची संख्या वाढल्यामुळं तसं न करता ही सगळी झाडं चालत येणाऱ्या भाविकांना दत्तक दिलेली आहेत. दर रविवारी भल्या पहाटे चालत येणारी मंडळी गायमुखावर येतात. त्याच वेळी तिथं 5 लिटर पाण्याचे 200-300 कॅन भरून ठेवलेले असत. पहाटेपासून सकाळी 8 वाजेपर्यंत 3 ते 4 वेळा हे कॅन पुन्हा भरावे लागत. ट्रस्टचे विश्वस्त स्वतः जातीनिशी हजर राहून हे कॅन भरत आणि चालत येणाऱ्या भाविकांच्या हाती देत असत. अजूनही इथं प्रत्येक झाडाला पाणी घातलं जातं. झाड वाढताना समोर स्वप्न असतं ते पुढच्या 10 वर्षांचं. डोंगरावर जाणाऱ्या पायऱ्यांच्या दुतर्फा असणारी हिरवीगार झाडं, गर्द सावली, पक्षी आणि थकलेल्या यात्रेकरूंना शांतता देणारा निसर्गरम्य परिसर. भावी काळाची गरज ओळखून ट्रस्टच्या या स्तुत्य उपक्रमास चालत येणारी मंडळी मोठ्या उत्साहानं सहभागी झाली. 500 ते 700 भाविक दर रविवारी चालत येतात. लहान असो वा थोर,
प्रत्येक जण जाणीवपूर्वक पाण्याचा कॅन घेतल्याशिवाय जात नाही. प्रत्येक झाडाला दर रविवारी कमीत कमी 10 लिटर तर पाणी मिळतच. अधूनमधून या भाविकांसाठी अल्पोपहार आणि चहाची सुद्धा सोय करण्यात येते. प्राचीन आयुर्वेद आणि योग परंपरा वृद्धिंगत करण्याचं कार्य स्वामी रामदेवजी महाराज अत्यंत प्रभावी आणि परिणामकारकपणे करीत आले आहेत. जनसामान्यांमध्ये आयुर्वेद आणि औषधी वनस्पतींचं महत्व वाढवावं म्हणून शिबिरात भाग घेणाऱ्या प्रत्येक साधकाला तुळशीच्या एका रोपाबरोबर आवळा, हरड, बेहडा, अर्जुन, बेल, गुळवेल, कडुलिंब यापैकी एक रोप मोफत देण्यात आलं. तसंच शिबिर स्थळावर म्हणजेच शिवाजी विद्यापीठामध्ये 100 आणि पंचगंगा घाटावर 50 वडाची आणि पिंपळाची झाडं लावली आहेत. प्रयत्नपूर्वक ती जगवली आहेत. आजही ही झाडं या यशस्वी शिबिराची स्मृती जागवतात. या वर्षी म्हणजेच 2010 साली सहजसेवा ट्रस्टच्या वतीनं रुईकर वसाहतीमध्ये प्रत्येक घरासमोर घर मालकाच्या आवडीनुसार एक झाड लावण्यात आलं. यातली जवळजवळ सगळी झाडं 6 ते 10 फूट उंचीची आणि 2 ते 3 वर्ष वयोमानाची आहेत. या सगळ्या झाडांना सिमेंटचे अथवा लोखंडी ट्री गार्डही बसवण्यात आले आहेत. वृक्षारोपणाचा संपूर्ण खर्च सहजसेवा ट्रस्टनं केलेला असून त्या झाडाला पाणी घालणं, झाडाला प्रेम देणं आणि झाड जगवणं एवढीच गोष्ट घर मालकाकडून अपेक्षित आहे. प्राचीन आणि आध्यात्मिक परंपरा असलेला दुर्मिळ बोधी वृक्ष कोल्हापुरात सहजसेवा ट्रस्टच्या वतीनं रुईकर वसाहतीतल्या गणपती मंदिरामध्ये लावण्यात आला. बुद्धगया इथं ज्या वृक्षाच्या छायेखाली भगवान बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली तो हा बोधी वृक्ष. हृदयाच्या आकाराची पानं, विशाल पर्णसंभार आणि प्राचीन काळापासून ज्ञानार्जनासाठी आणि मनशांतीसाठी बोधी वृक्ष प्रसिद्ध आहे. हा वृक्ष पूर्णपणे वाढ होण्यासाठी 100 ते 3000 वर्ष लागू शकतात. या वृक्षाच्या मूळ प्रजाती बिहार आणि श्रीलंका इथं आहेत. मित्रहो, परोपकाराचं महत्व काय सांगावं. संत श्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात, पुण्य पर उपकार पाप ते परपीडा. थोर विचारवंत साधू वासवानी म्हणतात, तुम्हाला सुखी व्हायचं असेल तर आधी इतरांना सुखी करा. संस्कृत मध्ये एक सुंदर सुभाषित आहे, परोपकाराय वहंती नद्या, परोपकाराय दुहंती गावः, परोपकाराय फलंती वृक्ष, परोपकारार्थाय इदम शरीरम. अर्थात परोपकारासाठीच नद्या वाहतात, गायी परोपकारासाठीच दूध देतात. इतकंच काय तर वृक्ष सुद्धा परोपकारासाठीच बहरतात. त्याचप्रमाणे मानवी शरीर हे सुद्धा परोपकारासाठीच आहे. आणि असं असताना बुद्धिमान म्हणवल्या जाणाऱ्या माणसानं जर परोपकार केले नाहीत तर त्याच्या जन्माचं सार्थक कसं होईल. ज्योतिबा परिसरात चालवले जाणारे हे उपक्रम म्हणजेच ज्योतिबाची भक्ती आहे अशी आमची धारणा आहे. भावभक्तीला जर सामाजिक कृतीची जोड मिळाली तर ते निश्चितच पुण्यकर्म ठरतं. शासकीय मदतीशिवाय लोकसहभागातून सामाजिक उपक्रम यशस्वीपणे राबवण्याचं सहजसेवा ट्रस्टनं केलेलं ज्योतिबा इथलं कार्य असो की सहजसेवाचा इतर कोणताही उपक्रम असो, एखाद्या गैर सरकारी संस्थेकडून होणारं समाजसेवेचं हे उत्कृष्ट आणि आदर्श उदाहरण आहे. अशा सामाजिक उपक्रमास लोकांचा भरभरून प्रतिसाद मिळतच असतो. फक्त सुरुवात कुणाला तरी करावी लागते आणि ती सहजसेवा ट्रस्टच्या माध्यमातून झालेली आहे. ज्योतिबा यात्रेकरूंची सेवा असो की पूरग्रस्तांसाठी मदत असो, रक्तदान शिबिर असो की वृक्षारोपण असो, कैलास मानस सरोवर यात्रेसंबंधी मार्गदर्शन असो की स्वामी रामदेवजींच्या योग विज्ञानाचा प्रसार, अशा विविध प्रकल्पातून सहजसेवा ट्रस्ट पुढे जात आहे. नव्या संकल्पना राबवताना आपणा सर्वांचं असंच सहकार्य अपेक्षित आहे. अशा या सेवाभावी ट्रस्टला जास्तीत जास्त मदत करून ट्रस्टच्या कार्याला हातभार लावावा अशी ट्रस्ट तर्फे सर्वांना विनम्र विनंती. सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून जर असे विविध उपक्रम राबवायचे असतील तर त्यासाठी आपल्यासारख्या दानशूर मंडळींच्या सहकार्याची आणि मार्गदर्शनाची नितांत गरज आहे. आपल्या पाठबळाशिवाय हे निव्वळ अशक्य आहे. सहज सेवाच्या कार्यामध्ये आपण तन, मन आणि धनाने सहभागी व्हाल याची आम्हाला खात्री आहे. चांग भलं.
सहज सेवा ट्रस्ट हा धर्मादाय आयुक्तांकडे नोंदवलेला ट्रस्ट आहे. आयकर खात्याकडेही ट्रस्टची नोंदणी केली आहे. त्यामुळं सहज सेवा ट्रस्टला देणगी रूपानं मिळालेल्या रकमेवर आयकर कायदा 80 कलमाद्वारे सूट मिळते. जैसे आपण कोणाचे करावे तैसेची आपुल्या वाट्यास यावे, ऐसेची आहे स्वरूप बरवे सहकार्याचे मानवांच्या. म्हणून संकटी धावोनी जावे, सर्वांनी कष्ट वाटोनी घ्यावे, जेणे करूनी सर्वांस वाटावे, कुटुंब माझे विश्वव्यापी. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. नावाप्रमाणेच आपल्या हातून घडणारी सेवा सहज असावी. या सेवेला सातत्याचा, जबाबदारीचा स्पर्श असावा. आरोग्य, परंपरा, पर्यावरण, कला या माध्यमातून कार्य करताना समाजाचे, या इथल्या मातीचे ऋण फेडताना आपल्याकडे असणाऱ्या सर्व ऊर्जा यथाशक्ती वापरणे. गोरगरिबांच्या सेवेबरोबरच समाजाच्या सर्व क्षेत्रात कार्य करणे या ध्येयाने, विचाराने पुढे जात आहे सहज सेवा. समाजामध्ये भुकेले आहेत, भक्त आहेत, रुग्ण आहेत, शोषित वंचित गरजूही आहेत, पूरग्रस्त आहेत, भयग्रस्त आहेत. या सर्वांसाठी मदतीचे हात पुढे करणे आणि देता देता नवे देणाऱ्याचे हात निर्माण करणे, यातूनच फुलत आहे सहज सेवा. खूप क्षितिज रिकामं असलं तरी पंख हे विस्तारावेच लागतात. खूप अंधार पडला तरी पणत्या आजही उजळत आहेत. या प्रकाश वाटेवरही पूर्ण भान ठेवून वाटचाल करीत आहे सहज सेवा.